आजवर शनिवार, हॉटेल अंबादास, आज 2 बोकडांचा बेत यायलाच लागतंय. नाद करते काय? हॉटेल अमुक अमुक, हॉटेल भाग्यश्री, आज 4 बोकडांचा बेत, हे 20 किलो, ती 20 किलो आणि आत्ताच 20 किलो. हॉटेल अंबादास, हॉटेल अमुक तमुक. सध्या महाराष्ट्रामध्ये इंस्टाग्रामवरती बोकडं कापण्याची प्रचंड स्पर्धा जणू लागलेली आहे. हातामध्ये बोकडा घेऊन त्या ठिकाणी रील्स बनवून हॉटेल चालक खवय्यांना आपल्या हॉटेलवरती आकर्षित करण्याचा प्रचंड प्रयत्न करत असताना आपण सध्या इंस्टाग्रामवरती बघतोय. एकामेकावरती रेस, एकामेकाचे इंस्टावार सध्या या हॉटेल मालकामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. हॉटेल जागरण गोंधळ थाळी, हॉटेल अमुक थाळी, हॉटेल तमुक थाळी, या थाळ्या, ही बोकडं आणि खाणारं, या सर्वांमध्ये सध्या हसू निर्माण झालेलं आहे. इतकं सध्या आहे. 20-20 किलोची बोकडं, 16वं बोकड, 17वं बोकड कापल्याचं ते इंस्टाग्रामवरती लाईव्ह करून दाखवत आहेत. याच्यामधून एक नवीन त्यांनी बिझनेसचा फंडा अवलंबलेला आहे. हे तरुण आपला हॉटेल व्यवसाय अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढवत आहेत आणि याला इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाची जोड देऊन हा धंदा त्यांनी चांगल्या पद्धतीने वाढवला आहे. परंतु हे असं असताना अक्षरशः त्या बोकडांना समोर आणून कापायचं आणि सर्वांना सांगायचं आज वार शुक्रवार, आज 4 बोकडांचा बेत, तिथले रस्सा, तिथलं बोकडांचं मटण, या सर्वांचं त्या ठिकाणी अक्षरशः सोशल मीडियावरती लाईव्ह करून रील्स करून फेकल्या जात आहेत. ह्यामधून सध्या जेवणाविषयी किंवा अक्षरशः असं म्हणतात की जेवण किंवा ह्या गोष्टी, खाण्याच्या गोष्टी, ह्या कधीही जाहिरात करण्याच्या गोष्टी नसतात. परंतु हॉटेलवाल्यांनी अक्षरशः सर्व गोष्टींची अक्षरशः त्रेधा तिरपीट उडवून संपूर्णपणे जाहिरात करून टाकलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या रील्सवरती कमेंट्सचा पाऊस पडतोय. अशा अनेक गमतीशीर कमेंट सुद्धा त्या माध्यमातून येत आहेत. इथून पुढे बोकडांचा अक्षरशः देशामध्ये दुष्काळ पडणार आहे अशा सुद्धा कमेंट येत आहेत. त्याचबरोबर हॉटेल तिरंगा, हॉटेल भाग्यश्रीपेक्षा 5000 बोकडांनी पिछाडीवर, अमुक 2000 बोकडांनी पिछाडीवर, असं सुद्धा रील्स येत आहेत. हॉटेलमधील अनलिमिटेड थाळ्या, ऑफर्स आणि टेस्ट, ह्या सर्व गोष्टींची रील्सवरती लाईव्ह केल्यामुळं जनता सुद्धा आकर्षित होत असताना आपल्याला दिसत आहे. याच्यामधून या हॉटेल चालकांचा धंदा अत्यंत तेजीत चालू आहे. परंतु त्याचबरोबर खवय्यांची सुद्धा प्रचंड रांग त्या हॉटेलकडे लागलेली दिसत आहे. हे असतानाच दुसऱ्या बाजूला हास्यास्पद सुद्धा काही गोष्टी घडत असताना दिसत आहेत. काही जण तर अक्षरशः शिवा सुद्धा घालत असताना दिसत आहेत. हॉटेल अंबादास, या हॉटेल अंबादासचा त्या ठिकाणी एक मुलगा जाहिरात करत असताना 2 बोकडांचे पाय त्या ठिकाणी हातामध्ये धरून त्या ठिकाणी रील्स करत असताना दिसत आहे. याच्यामधून व्यवसायाची चढाओढ लागत आहे. त्याचबरोबर चेष्टेचा सुद्धा हा विषय बनत चाललेला आहे. याच्यामधून असाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतोय की खाण्याच्या गोष्टी किंवा जेवणाबद्दलच्या ह्या रील्स करून इतकी जाहिरात करणं किंवा जेवणाबद्दलच्या गोष्टी इतक्या प्रदर्शित करणं खरंच गरजेचे आहेत का, असं सुद्धा वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आपणास कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता. आणि हॉटेल अंबादास वगैरे यांच्या रील स्टार बद्दलही काय वाटतं तुम्ही आपणास कळवू शकता. धन्यवाद.